नाम फाउंडेशनचा 9वा वर्धापन दिन साजरा झाला, ज्याला राज्याचे उपमुख्यमंत्री उपस्थित होते, केंद्रीय मंत्री होते. त्यांच्यासमोर तुम्ही एक नवी म्हणजे आधीपासूनची ही मागणी आहे मात्र पूर्ण झालेली नाही, ते म्हणजे स्वामीनाथन आयोग लागू करा. तर या संदर्भात तुम्ही मोदींना सुद्धा आवाहन केलेलं आहे. या संदर्भात काय तुम्ही मोदींना? काही नाही, जाऊन भेटायचं आहे. बघ, ते एकदा जर मान्य झालं तर खूपशा गोष्टी सुकर होतील. त्यामुळे एकदा स्वामीनाथन आयोगाच्या त्या सगळ्याच्या त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, तर मग आम्हाला कर्जमाफी द्या, आम्हाला अमुक द्या, या गोष्टी नाही. आम्हाला एक उत्पादन खर्चाच्या 1.5 जे आहे ते जर मिळालं खूप सोपं होईल. अंशतः त्याची हे झालेली आहे, पण ती पूर्णपणे झाली जर तर ते छान होईल. त्या संदर्भात बोलायला मग दिल्लीला जाईन, मकरंदला वेळ असेल तर मकरंदला घेऊन जाईन. पण तिथे ते मांडणं महत्त्वाचं. तुम्ही सातत्यानं ते मांडत राहणं महत्त्वाचं आहे. एकदा कुठेतरी टाळ्यांसाठी ही वाक्य बोलायची नसतात. हे एकदा त्यांना मिळालं की मला असं वाटतं की कलाकारांचा सगळ्यात मोठा सन्मान असेल शेतकऱ्यांना जर हे मान्य झालं तर, आणि त्याची लागू झाला स्वामीनाथन आयोग. नाम फाउंडेशनचं जवळपास 9 वर्षांपासून काम सुरू आहे. आता ज्या टप्प्यावरती पोहोचलं म्हणजे जवळपास 1000 गावांमध्ये काम गेलं, अनेक शेतकऱ्यांची जमीन जी आहे ती सिंचनाखाली आली. हे नाम फाउंडेशनचं काम करताना एक तुम्ही फाउंडर म्हणून कोणत्या पद्धतीचं समाधान भेटतं? म्हणजे रंगमंचावरती काम केल्यानंतर जसं तुम्ही म्हणालात की नाही, समाधान तुला सांगतो याच्यासारखं समाधान नाही. आपले सगळे साधू संतांची आपली सगळी जी महाराष्ट्र आहे साधू संतांचं आहे, त्यांनी एवढं मोठं काहीतरी करून ठेवलेलं आहे. त्यातून एवढं जरी घेतलं तर आपल्याला असं काहीतरी करता येतं. त्यांनी आपली आयुष्य दिलेली आहे, त्यांनी ते मांडलेलं आहे तत्त्वज्ञान. तर त्यामुळे हे आम्ही काही फार केलं, आम्ही आमचं सगळं करून मग हे करतो आहे ना. पण त्यातून मिळणारं समाधान इतकं मोठं आहे, आणि हा त्याला प्रमुख कारणीभूत आहे. मकरंदमुळे हे नाम खरं तर सुरू झालं, नाही तर मी फक्त तेवढ्यापुरतं ते पैसे देऊन मग मी मोकळा झालो असतो. पण त्यानं मला जबरदस्तीनं तिथं नेलं आणि त्याच्यानंतर ते आमची नामची सुरुवात झाली. बरं, हा तिथला मूळचा असल्यामुळे त्याचं, आणि मी त्याचा अतिशय होतो, माझ्यापेक्षा वयानं लहान असला तरी त्याचं काम खूप मोठं आहे. त्याची नाळ तुटलेली नाही, तो अजून तिथे सगळ्यांशी घट्ट निगडीत आहे. त्यामुळे ते, आणि आमचा राजाभाऊसुद्धा आहे त्याचा त्यावेळचा मित्र, तो तिकडे सगळीच ही मंडळी काम करत असतात. चंद्रशेखर जे आहेत ते आमचे CA आहेत आणि प्रमुख आता ट्रस्टी आहेत. सुधाकर शेट्टी, राजू सावंत हे जे आहेत हे आधी ट्रस्टी होते. आमचं ठरलेलं होतं की 5 वर्षानंतर आपण बाजूला व्हायचं, नवीन नेतृत्व तयार करायचं, त्यांच्या हातात द्यायचं. मग त्यांना काही मदत लागली तर आपण तिथे असायचं, पण आपण खुर्चीला ते चिकटून नाही बसायचं. हे सतत फिरत राहिलं पाहिजे असं आमचं ठरलेलं आहे. आता 9 वर्ष झाली, त्यामुळे आम्ही त्यांना सांगत होतो की आता आम्हाला तुम्ही घ्या हातामध्ये, तुमचं काही चुकतं आहे, बरोबर आहे, आम्ही बोलायला आहोत. तर बघू आता ते सुरू होईल आमचं. पण ही मंडळी आहे, आमचा गणेश थोरात आहे, तो अतिशय प्रामुख्यानं खूप काम करतो. मल्हार आहे, राजाभाऊ आहे, गावागावातून खूप मंडळी आहेत काम करणारी, इतकी मंडळी आहेत. त्यामुळे कुणाकुणाचे आभार मानायचे, आणि आपण कोणावर उपकार करत नाही आहोत. याच्यातून मिळणारं समाधान आहे, त्याची तुम्हाला किंमत करता येणार नाही. सिनेमात आणि नाटकात काम करून पैसे मिळतात, उपहार मिळतात, सन्मान मिळतात, पण हे जे काही आहे ते काही त्याच्या पल्याडचं आहे. आणि मी नेहमी म्हणतो की तुम्ही मृत्यूवर विश्वास ठेवलात तर जगणं सोपं होईल. ते जगणं फार महत्त्वाचं आहे. आपल्याला छान जगता येतं. आपण उद्या जाणार आहोत याच्यावर विश्वास ठेवला तर आज छान जगता येतं. ते एकदा तुमच्या लक्षात आल्यानंतर सगळं आयुष्य सोपं आहे. कारण लागत नाहीत फारसं काही, खूप कमी लागतात गोष्टी आपल्याला. पण आपल्याला संचय करण्याची जी वृत्ती झालेली आहे त्यामुळे गोंधळ होतो. आत्ता आमचं जे काम झालेलं आहे, एकूण किती झालं आता टोटल? 1032 गावांमध्ये 9.37 TMC एवढं नुसतं पाण्याचं काम झालेलं आहे. बाकी मी जे विविध 9.7 TMC ना, 9.37. आता त्याचं हे कसं आहे कंपॅरिझन करायचं झालं, खडकवासला किती आहे? 1.75 TMC आणि आपलं 9.37 TMC. हां, म्हणजे 9.35 आणि 1.75. तर असे आपले
5 खडकवासला धरण होतील. आणि ह्या कामाविषयी फक्त असं म्हणलं जात होतं की हे मराठवाड्यापुरतं किंवा विदर्भापुरतंच आहे, पण तसं नाही आहे. खरं तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, तळकोकण, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ एवढ्या सगळ्या परिसरामध्ये नाम फाउंडेशनच्या वतीनं जलसंधारणाचं काम करण्यात आलेलं आहे. सगळ्यात जास्त काम पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाले. जवळपास 634 गावं फक्त पश्चिम महाराष्ट्रातली झालेली आहे. त्यामुळे नाम फाउंडेशन हे सर्व राज्यभर पसरलेलं आहे, हे या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि आता हे याच्यापुरतं मर्यादित नाही राहिलं महाराष्ट्रापुरतं. आता झारखंड टाटा मोटर्स आपल्याला जॉईन झाल्यामुळे आपल्याला भारतभर सगळीकडे म्हणजे जिथे टाटांची सगळी कंपनीज आहेत त्यामुळे तिथे सगळ्या राज्यामध्ये मग तमिळनाडू आहे, कर्नाटक आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, उत्तराखंड आहे, आसाम आहे, गुवाहाटी, गुजरात, सगळीकडे शासनाने जे करायला पाहिजे तिथे तुम्ही करून असं नाही आहे. तुम्ही एक फार मोठी चूक आपण करतो. सगळं शासनाने नसतं करायचं रे. आई वडील आपले करत असतात की नाही, मग आई वडील करत असताना आपण त्यांना थोडासा हातभार लावायचा की नाही मुलं म्हणून. शासनावर आपण किती अवलंबून. शासनाच्या मर्यादा आहेतच ना. आपलं सरकार जे आहे म्हणजे आत्ताचंही मागचंही त्याच्या आधीचं सगळ्या सरकारने आपल्याला खूप मदत केली आणि ती सातत्यानं केलेली आहे. आत्तासुद्धा देवेंद्रजी म्हणाले, तुम्ही ऐकलं की ते सतत करत राहतात आणि आपण करत राहायचं आणि हे न संपणारं काम आहे. त्यामुळे तुम्ही ते करतच राहायचं. आता UP बरोबर आपला MOU होईल, मग छत्तीसगड बरोबर, कर्नाटकाबरोबर आणि सरतेशेवटी जातपात, धर्म आणि भाषा याच्यावर माझा नाही विश्वास. माझं म्हणणं आपण इकडून तिकडून सगळे भारतीय आहोत आणि आपली एकच जात असायला हवी भारतीय म्हणून. आता जिथे पाणी आहे तिथे जास्त मंडळी जमणार, त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी जास्त गर्दी झालेली आहे. पण जर का माझ्या गावामध्ये मला सगळंच मिळत असेल तर मी मुंबईला जाणार नाही. त्यामुळे ते तिथं निर्माण करणं ही आपली गरज आहे आणि ते होईल. आणि सगळ्यात पुन्हा हा सगळा मुद्दा येतो तो पाण्याशी निगडीत आहे. त्यामुळे यांनी नाटकसुद्धा केलं होतं. ते कुठलं रे, उलट इतकं सुंदर नाटक होतं, अप्रतिम नाटक होतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या करमणुकीसाठीच फक्त ते नाटक किंवा सिनेमा हा वापरायचा नाही, त्याच्यातून तुम्हाला खूप गोष्टी करता येतात. म्हणजे आम्ही करत असताना, आम्ही वेलकम करत असताना अगदी चला आपण हाही जॉनर करूया म्हणून आम्ही केलेलं होतं. पण तो वेलकम हा काय माझा जॉनर नाही आहे. माझ्या याच्यातून मला जेवढं सांगता येईल सिनेमातून तेवढं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पैसे मिळतात, नाव मिळतं, तुम्ही लोक प्रेम करता, अजून काय लागतं. आता हा शेट्टी आहे, हा कर्नाटकाचा आहे, हा कोकणातला आहे, राजू सावंत हा आर्किटेक्ट आहे, जो मोठा आमचा फ्रिडनिक प्रेस, आम्ही पार्टनर होतो. संध्या हा आमचा केरळ, केरळा पिल्लाई. पण ही अशी मंडळी आहेत की जे तुम्हाला नाही म्हणतात, हे नाही, हे चुकीचं आहे, हे करून चालणार नाही. ही अशी मंडळी पाहिजे. खट म्हणतो ना आपण असतात, ती खट आहे एक नंबरचा. तसा गणेशसारखी मुलं पाहिजेत की जी सातत्यानं काम करतात आणि त्यातून काही एक्सपेक्ट करत नाही. म्हणजे आता तुम्ही दुसरी पिढी पण निर्माण केली. हां, दुसरी पिढी पण निर्माण केली. नाही, दुसरी पिढी काय त्याच्या पुढची ती तयारच होत राहतात. तुम्हाला पुन्हा तेच आहे की तुम्ही आता तू करत असताना मी तुला विचारलं की तू किती वर्ष झाली तुला हे करून. तू कुठल्या चॅनलची आहेस? लोकमतची. आता कायमस्वरूपी हे एवढ्यापुरतं मर्यादित नाही राहायचं. याच्यापेक्षा अजून काय करशील. सगळीकडे तू जात असते, समाजातल्या उणिवा आहेत त्या तुम्हाला दिसत असतात. त्या उणिवातून तुमच्यामध्ये काहीतरी बदल होत गेला पाहिजे ना. नाहीतर तू आयुष्यभर नुसतंच हे असा एक माईक धरून तू ते करणार का. सतत काहीतरी नवीन, तुला काहीतरी मोठं स्वप्न, तुझ्या ध्येय असायला पाहिजे. लोकमतची एक तू नुसती वार्ताहर म्हणून नाही. मी कधीतरी मला पुन्हा तू भेटल्यानंतर तू म्हणाली पाहिजेस किंवा मला वाटलं अरे तू तिथे भेटली होतीस ना, तू तसं तू मला. कारण हे केवळ एवढ्या पुरतं मर्यादित राहू नका. याच्यातून खूप तुम्ही काहीतरी करू शकताय. तू कॅमेरामन नुसता एवढ्या पुरतं राहू नकोस. तू सिनेमाचा हो, सिनेमातून अजून काहीतरी हो, मग काहीतरी करत राहा, नवीन हो. तिथेच थांबायचं नाही, अल्पसंतुष्ट राहू नका.
सर याला हळू 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 बोल हळू बोल. तुम्ही म्हणलात नवीन नवीन काहीतरी करत राहा, तर तुम्ही नवीन करणार आहात का राजकारणात येणार आहात? राजकारण चर्चा हा माझा पिंड नाही आहे, त्यामुळे आमचा कुणाचाच नाही, म्हणजे आम्ही तरी नाही. छंद तुझा पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तुम्ही पुन्हा आयुष्यामध्ये मी राजकारण याच्यामध्ये नाही, त्यांच्याशी मैत्री करा. आणि तेही तुम्हाला कळायला पाहिजे कोणाशी मैत्री करायची कोणाशी नाही करायची. सगळेच वाईट आहेत असंही नाही, सगळे चांगलेच आहे असंही नाही आहे, पण खूप चांगली मंडळी आहेत राजकारणामध्ये. तर त्यामुळे तुम्ही सतत नाही 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 राजकारणामध्ये मी जाण्याचं कारण नाही, मी जात नाही म्हणतो त्याचं कारण मला पटलं नाही ते मी पटकन बोलतो, मला पटकन काढतील ना रे त्यांच्या पक्षामधून. इथे तुम्ही गप्प राहणं हे शिकायला पाहिजे, मला ते जमत नाही. आम्ही बोलतो, आमची केवढी भांडणं होतं. भांडणं होत नसतील तर मग मित्र कसले तुम्ही? मग काय बोल. सारांश या सगळ्या आज 9व्या वर्धापन दिनानिमित्त करतो की समाजामध्ये समाजाच्या मागण्यासाठी वेगवेगळी आंदोलनं होतात. माणसांनी माणसांसाठी चालवलेली ही माणुसकीची चळवळ आज एक मोठी लोक चळवळ म्हणून उभी आहे. ते हे 9 वर्ष आम्ही सकारात्मक आंदोलन केलं, कुणावरही टीका न करता, कुणाशीही वितुष्ट न धरता. याचं मागणं एवढंच आहे की आज आदरणीय नाना पाटेकरांनी जसं सांगितलं की स्वामीनाथन आयोगाचा पूर्णांशाने जर शेतकऱ्यांसाठी लाभ झाला तर आमच्यासाठी आम्ही जी 9 वर्ष हे काम केलेलं आहे त्याचं फलित मिळालं असं आम्ही समजू. हो झालं झालं का? लांबून आहे शेवट. सगळेच राजकारणी चांगले नसतात किंवा सगळेच राजकारणी वाईटही नसतात. त्याप्रमाणे अजित पवारांनी जसं पक्ष फोडला, त्याप्रमाणे जसं अजित पवारांनी पक्ष फोडला किंवा शिंदेंनी पक्ष फोडला, ह्याकडे कसं नामच्या बद्दल आहे का हा प्रश्न? मग बोलू नको. नामबद्दल विचारायचं. अजित पवार कुठल्या पक्षाचे आहेत, कोण काय करतंय, कोण काय, हा माझा विषय, तो त्यांच्याशी बोलायचा. हां, माझी सगळ्यांशी मैत्री आहे. म्हणजे शरद पवारांशी सुद्धा माझी मैत्री आहे, उद्धव ठाकरेंशी सुद्धा मैत्री आहे, राज ठाकरेंशी सुद्धा आहे. मला कोणीही मला काही संबंध नाही, कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी नाही बोलत. ज्यावेळी तुम्ही वसा घेता एखाद्या कुठल्या कामाचा, त्यावेळी तुम्ही तुमचं काम करा. ह्या कामामध्ये काय चुकीचं आहे आणि काय वाईट आहे त्याच्याबद्दल आपण बोलू. दुसऱ्यांवर काय मला हक्क पोचतो कुणाच्या वैयक्तिक याच्यावर. शरदराव हे कित्येक वर्ष मोठे राजकारणी आहेत. अजित पवार हा त्याच्या पद्धतीनं काम करतोय, खूप मोठं काम करतोय. उद्धव ठाकरे त्यांच्या पद्धतीनं करतायत. मला काय हक्क पोचतो कोणाला बोलण्याचा? कोण कसे आहेत ते मी नाही सांगायचं. तुम्हाला प्रत्येक जणाला माहिती आहे देवेंद्र काय आहेत, मोदीजी काय आहेत. मी ते चांगले आहेत किंवा वाईट आहेत बोलून तसं काही घडत नाही ना. त्यामुळे प्रत्येकाने त्याच्याबद्दल आपण बोलू नये. आपल्याला जे काय वाटतंय ते आपण इमानानं करत राहायचं. अतिशय सातत्यानं इतकी वर्ष, आता 50 वर्ष झाली नाटक सिनेमामध्ये. 50 वर्ष तुम्हाला काम करता येते, करावंसं वाटतंय, तुम्हाला अजून बघावंसं वाटतं. याच्या पलीकडे अजून काय लागतं तुम्हाला? खूप पैसे देतात लोक. लागत नाहीत तेवढे पैसे आपल्याला. कशाला लागतं तेवढे पैसे? दिवसाभराचा जर खर्च म्हटलं तर 500च्या वर नसेल. 250 रुपये दुपारचं जेवण, 250 रुपये रात्रीचं. बाकीचे खर्च विचारू नका. सर, आपण नाम फाउंडेशनचं राज्यात एवढं मोठं तरी दुसरीकडे शेतकरी आत्महत्या वाढत चालली. दिवसाला 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करतात. प्रामुख्याने काय कारणं समोर येतात या आत्महत्या? एक साधा सारांश आम्ही सांगितला. आज 9वा वर्धापन दिन, आम्ही 9 वर्ष वर्धापन दिन केला का नाही केला. मी म्हणलं समाजामध्ये विविध आंदोलनं होतात. हे असं समजा की नामचं एक सकारात्मक आंदोलन शेतकरी बांधवांच्या प्रश्नांसाठी गेली 9 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. तर त्याची फलश्रुती जर स्वामीनाथन आयोग लागू झाला, शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला, तर हे आंदोलन फलित झालं आमचं, असं आम्ही समजू. अर्थातच आत्महत्या कमी होतील निश्चितपणे, पण ते सातत्यानं सगळ्यांनीच. तर पण तुम्ही ज्यावेळी आपण एक नॅरेटिव्ह सांगतो, समाजासमोर मांडतो, ही आता कॅमेरा आमच्यावर असल्यामुळे आम्ही बोलतो आहे, पण कॅमेराच्या मागे असणारी तुमची जास्त जबाबदारी आहे. काय दाखवायचं, काय नाही दाखवायचं.
हा आग्रह आमच्या बरोबर तुम्ही सगळे पण करू शकता. कारण तुम्ही हे पोचवणारे असता ना, काय बाळा, बरोबर की नाही? ओके बाळा, थँक्यू, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.